दिवाणखाना खरं तर ही नेहमीचीच खोली. बहुधा या बाहेरच्या खोलीत दिवाण असायचा, बसायला आणि रात्री झोपायलाही. खाना मात्र बिलकुल चालायचा नाही. भिंती म्हणजे लटकवण्याच्या जागा. जागोजागी खुंट्या टांगलेल्या. बऱ्याच वेळा शर्ट खुंटीवर टांगलेला असायचा. भिंतीवर वरच्या बाजूला फोटोमय कुलवृत्तांत असायचा. कुलदेवतांचे फोटो असायचे. बरं, खिडक्या इतक्या रुंद की त्यावर सहज बैठक मारता यायची. थोडक्यात काहीही लपून ठेवण्यात दिवाणखान्याला इंटरेस्ट नसायचा. येणाऱ्या पाहुण्यालाही काही ऑकवर्ड वाटायचं नाही. घरच्या सारखं होमली फील व्हायचं. घर म्हणूनच पाहुण्यांनी फुगलेलं असायचं. रात्र झाली की या दिवाणखान्याची डॉर्मेटरी व्हायची. रांग लावून पथारा टाकल्या जात. कोरस मध्ये घवरणाचे सूर लागत. पूर्वी हे असंच असायचं. आता गुबगुबीत सोफे आलेत, टीव्ही आलाय आणि ड्रॉइंग कम डायनिंग झालंय. बाहेरच्या खोलीतल्या भिंती या मिरवायच्या जागा झाल्यात. खुंट्या गायब, सगळं स्वच्छ. भिंतींना टेक्स्चरचं फेशियल केलंय. मोजकं पण सुटसुटीत फर्निचर. सगळं कसं छान आहे. पण येणारा पाहुणा, तोच या घरानं कित्येक दिवसात बघितला नाहीये. अचानक न कळवता दिवाने खास करायला तरी कोणीतरी यायला हवं. घर पाहुण्यांची वाट बघतंय अगदी खरंच. धन्यवाद.